आता कंबाईन MPSCची कंबाईन एक्झाम असू द्या किंवा राज्य सेवेची असू द्या, म्हणजे स्टेट सर्व्हिस असू द्या किंवा कंबाईन असू द्या, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय CSAT. ज्यांना MPSCचा सिलेबस माहीत नाही किंवा CSATला काय करायचं माहीत नाही, त्यांचं एक चुकीची कन्सेप्ट काय आहे, CSAT म्हणजे काय गणित आहे, जे की टोटली रॉंग आहे. तुम्हाला इथं गणित विचारलं जात नाही, बरोबर, कारण का आता जे नावाचंच आहे, तर त्याचं नाव कधी कोणी विचारलंच नाही CSAT म्हणजे काय नेमकं. तर CSAT म्हणजे काय, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. ॲप्टिट्यूड म्हणजे काय, आता पात्रता. तुम्ही एक माणूस आहेत आणि ते आम्हाला सांगा, शिकू, म्हणजे प्रूव्ह करा की तुम्ही जसं बाकीचे माणसं आहेत तसं तुम्ही एक माणूस आहेत, तुम्ही एक्सपर्ट आहेत किंवा तुम्ही मॅथमॅटिशियन आहेत किंवा तुम्ही गणित तज्ञ आहेत, हे त्यांना अपेक्षित नाही. त्यांना सिंपल काय माहीत पाहिजे की तुम्ही माणसासारखं डोकं लावू शकता आणि सिंपल माणसासारखं तुम्ही जगू शकता, म्हणजे राहू शकता. एक अधिकारी पाहिजे म्हणजे माणूस पाहिजे, मग त्यांना सिव्हिल सर्व्हिस म्हणजे सनदी सेवक पात्रता परीक्षा, पात्रता येईल, बरोबर. मग तुम्ही पात्र करण्यासाठी काय म्हणजे पात्रता राहण्यासाठी तुम्हाला तज्ज्ञ म्हणायचं नाही, तज्ज्ञ वेगळे आणि पात्र वेगळं. एखाद्या गोष्टीचं तज्ज्ञ असणं म्हणजे गणित तज्ज्ञ म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्याला कुठलं पण गणित द्या ते सोडणार म्हणजे सोडणार, तुम्हाला इथे एक्सपर्ट व्हायचं नाही. आणि ह्याच्यामध्ये एकही गणित नाही. आता तुम्ही जर म्हणाल की CSAT आहे तर गणित नाही म्हणजे तुम्ही गायडत करता काय, का सांगतो मी. गणित म्हणलं की तुमच्या डोक्यात कन्सेप्ट काय येते, इंजिनिअरिंग, सूत्र, फॉर्म्युला. पण ह्याचे जे कॉन्सेप्ट्स आहेत किंवा MPSCमध्ये विचारले, जे CSATमध्ये विचारले क्वेश्चन आहेत, ते सिंपल लॉजिकने सुटणारे क्वेश्चन आहेत सगळे. जरी तुम्हाला एखादं सूत्र माहीत नसेल तरी सुद्धा वेळ, वेग, अंतर, गुणाकार, असं ठराविक गोष्टी माहीत असणं बेसिक गरजेचंच आहे, ते आपण घेणार आहे, त्याचा विषय नाही. पण गणितच आहे असं नाही. एक्झाम्पल सांगतो मी. समजा इथं 1 नंबर आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 7 आहे, इथं कोणता नंबर येईल. तुम्हाला 100% मुलं म्हणतील 9 येणार आहेत, पण मी म्हणतो नाही, हे तुम्हाला MPSCला आहे. पहिलीतलं पोरगं 5वी पर्यंत 10वी पर्यंत मुलगा लगेच म्हणायचं तर 9 येईल, तर नाही येणार. मी पर्याय काय देतो बघा. आता तुम्हाला वाटतं बघितलं पाहिजे 9 राहायला पाहिजे, पर्याय 8 आहे, 6 आहे, 10 आहे, 11 आहे, पर्याय मग हँग झाले, येणार नाही, 8 येणार नाही. किंवा अजून त्याला थोडं अवघड करायचं जर म्हणलं इथूनच देतो ना असं, किंवा अजून करायचं म्हणलं तर नाही ना. हे तुमच्यामध्ये त्या 10वीच्या 12वीच्या MPSCची म्हणते की 10वीच्या 12वीच्या किंवा ग्रॅज्युएशनच्या लेवलच्या आम्ही क्वेश्चन विचारणार आहे, ते हे आहे. आता ह्यातला किती जरी गणित तज्ञ असला, बेरीज वाजापैकी तुम्ही काय सिंपल गोष्ट करता, याच्यात बेरीज किंवा वाजापैकी किंवा गुणाकार किंवा भागाकार ह्या चारीपैकी एकच गोष्ट येतं, पण ते इथं नाही आपल्यावर. ही MPSC हां. मग हे तुमचं बेसिक नॉलेज जे 5वी 6वीत शिकवलं जातं, मूळ संख्या, विषम संख्या, समसंख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, ह्या गोष्टीचं नॉलेज तुमचं चेक केलं जातं. म्हणजे तुम्ही 10वीपर्यंत किती बेसिक म्हणजे किती व्यवस्थित तुम्ही 10वीपर्यंत गणित केलेलं आहे ते तुमचं इथे चेक केलं जातं. काय आहे बघा बरं. नाही, पहिली गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला उत्तर विचारत नाही किंवा तुमच्याकडनं अपेक्षित नाही करत नाही, फक्त डोकं लावा, ह्यात गणित आहे का सांगा मला. तुझी भीती मिळली पाहिजे, एवढी गोष्ट मला म्हणायची. मला सांगा 2 कोणाच्या टेबलमध्ये आहे का, तुम्हाला कोणाच्या दुसऱ्याच्या पाड्यामध्ये आहे का, 3 दुसऱ्या कोणाच्या पाड्यामध्ये आहे का, 5 7. मग पुढे येणारी संख्या अशी संख्या पाहिजे ती कोणाच्याच पाड्यामध्ये नसायला पाहिजे. आता तुम्हाला मूळ संख्या माहीत असू द्या नसू द्या किंवा परिमेय संख्या, अपूर्णांक संख्या, समसंख्या काहीच माहीत नसू द्या, पण ह्यांचा संबंध ह्यातल्या संख्येसोबत लागला पाहिजे, बस. हे तुम्हाला MPSC. आणि कंबाईनला कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन तुमचे असे असतील. MPSC मी दाखवतो, तुम्हाला प्रूफ दाखवतो, मी काय मनानं सांगत नाही किंवा हे सिंपल वाटतंय म्हणून शिकवत नाही, ठीक आहे. हे तुम्हाला करायचं आहे. आता फक्त ही एक कन्सेप्ट झाली, त्यानंतर काय येईल सांगा. आता प्रश्नचिन्ह जाईल, काय येईल, प्रश्न दिसत नाही का. 1 4 9 क्वेश्चन मार्क 25. या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल, पर्याय देतो. 14 15 16
17. ऑप्शन असे असतात की आपण जर जसे पर्याय वाचत जातो 14 लगेच 15 लगेच 16 म्हणजे जवळजवळच्या एकदम संख्या आहेत. मग नेमकं तुम्हाला जर ठोकायचं म्हणलं ते काहीतरी डागात गोळी मारायची म्हणलं तर तुम्ही म्हणाल 14 नको 15ला मारू, का 14 पुढचा अंक आहे. मग त्याचं लॉजिकच काही नसेल नाही लागलं तर उपयोगच नाही. मग तुमचं बेसिक नॉलेज काय चेक करता येते, तुम्हाला बाबा वर्ग माहीत आहेत का नाही, वर्ग संख्या वर्ग पण माहीत नसतं त्या. इथं काय केलं 1 ने 1 ला गुणलंय, 2 ने 2 ला गुणलंय, इथं 3 ने 3 ला गुणलंय. मग इथे पुढं काय असणार, उत्तर काय येणार 2.5 मार्क झाले राज्यसेवेचे. एक क्वेश्चन 2.5 मार्कला असतो आणि जर कंबाईनचं म्हणलं तर 1 मार्क झालं. त्याच्यात काय लॉजिक आहे का, ह्यात गणित आहे का, समजतं का ना मी काय म्हणतो की गणित नाही याच्यात 100%. तुम्ही गणित म्हणून ह्याला जर घेतलं तर हे शक्यच नाही होणार. तुम्ही 10वी 12वी सगळं तुम्हाला वाटत असणार तर काय ते हे प्रूव्ह करा, म्हणजे हे सिद्ध करा, मग ते एक पान लिहायचे उत्तर, मग हे सिद्ध होते का नाही, मधली स्टेप चुकली, याचा काहीच संबंध नाही. तुम्हाला इथं कुठं दाखवायचं नाही, गणिताच्यात काही नाही. आता एक फक्त एक टाईप पाहिलं आपण, जेव्हा आपण पुढे अजून टाईप पाहून त्याच्या ट्रिक सांगतो मी तुम्हाला. अजून हे तुम्हाला बेसिक आयडिया देतो फक्त मी, यात नेमकं करायचं काय गणित म्हणजे सीसॅट म्हणजे. मग हे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट त्याच्यामध्ये त्याला म्हटलं आहे. मग त्यांनी डायरेक्ट म्हटलं असतं ना मॅथ्सचा पेपर म्हणून, तर त्यांना मॅथ्सच विचारायचं असतं, मॅथ्स घेतलं असतं डायरेक्ट. त्यामुळं कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना अगोदर त्यात विचारतात काय आणि करायचे काय हे तर माहीत नसेल तर तुम्ही, बरीचशी मुलं असेल की गणित येत नाही म्हणून MPSC अभ्यास करत नाही, बरोबर. काही जण इंग्लिश येत नाही म्हणून करत नाही. पण दोन्हीचे पण तेवढे फक्त कमीत कमी आवश्यकता आहे, जास्तीत जास्त नाही. ठीक आहे, आता हे तर झालं संख्यांचं. अजून पुढं काय येईल, पुढचा म्हणजे पुढची संख्या किंवा पुढच्या स्थानामध्ये का कोणता अक्षर येईल. त्याला काय लॉजिक, काय केलेलं आहे, इकडून पहिला सुरुवातीपासून आणि शेवटून पहिला, पुढून दुसरा पाठीमागून दुसरा, पुढून तिसरा पाठीमागून चौथा, पुढं काय येणार WXYZ. ते असं जर नसेल कळत तर एक कधी अशा क्वेश्चनमध्ये एकच गोष्ट बघायची, इथं काय आलंय, इथं इथं पुढं काय येणार. आणि हे विचारलेले क्वेश्चन आहे ना MPSC ला, मी मनान देत नाही, ह्या टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेत, समजतंय. समजा असं देतील कधी कधी काय येईल, काय येईल आणि काय येईल. हा काय केलंय, कशाचा, मग इथं कुठे आहे, हा इथं 9, काय येणार. मग आता पहिली गोष्ट आहे, आता 36चे 2 ऑप्शन इथं पण 36 इथं पण 36, मग F36 येईल का 36F येईल, काय येईल. कॉमन सेन्स आहे काय, इथे जर पहिल्यांदा अक्षर आहे लेटर आहे तर सगळीकडे लेटर पण द्यायला पाहिजे ना, झालं. आणि हा ऑप्शन अगोदर देतो कधी कधी लगे आपल्याला काही गडबडीत, हा ठीक आहे बाबा हेच असेल चला, उत्तर माहिती आहे बाहेर आलं तर अरे अच्छा मी बघितलं नाही, लय गडबड असते आपलं, लय सोपं विचारले. आणि असे क्वेश्चन विचारलेले आहेत, मी तुम्हाला दाखवतो. वर्गच केलाय ना, 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग 5चा, किंवा 1चा नंबर किती आहे
एकला एकनेच गुणलं किती आलं 2. बीचा नंबर किती आहे 2ला 2ने गुणलं. सीचा किती कशाची काढा आन्सर लॉजिक तेच लागणार फक्त इथं कन्फ्युजन करायचं नाही. आता यात गणित आहे का त्यात कॉमन सेन्स आहे. सिव्हिल ॲप्टिट्यूड आहे ॲप्टिट्यूड तुम्ही बाबा माणसासारखा विचार करू शकता तेवढी तरी आमची लायकी आहे. ॲप्टिट्यूड म्हणजे लायकीच म्हणून थोडक्यात अधिकारी होण्याची तुमच्यात पात्रता लायकी आहे का नाही एवढंच यायचं समजते. त्यात काय एवढं वाटतंय बरोबर 5 मार्क तर फिक्स झाले कमीत कमी. फक्त आता यात थोडं कष्ट काय घ्यायचं सांगतो मला वर्गपाठ असणे कमीत कमी 20पर्यंत पुढचे तुम्ही तयार करा काय प्रॉब्लेम नाही. 21 जर होत असतील तर 30पर्यंत करा चांगलीच गोष्ट सोन्याहून पिवळं. पण लयच वाटत असेल नको बाबा मला एवढं असलं तर 20पर्यंत तोंडपाठ पाहिजे कमीत कमी. मग 30पर्यंत केलं तर तुमचं मग ते तुमची मला काय म्हणा एक्सपर्ट तुम्ही आहात थोडं बाबा रट्टा मारण्यामध्ये. आणि आता रट्टा मारल्याशिवाय पर्याय नाही थोडाफार वर्ग आणि गण सांगतो मी ते. आता गण म्हणजे काय आता पुढची संख्या तेच घेतोय मी 1 8 27 पुढची संख्या कोणती आहे काय केलं ते तरी कळलं पाहिजे अगोदर. 8चं समाधान नाही इथं 2चा वर्ग 2चा घन 8 3चा घन 27 4चा घन म्हणजे काय करायचं सिंपल 4 गुणिले 4 गुणिले 4 4 × 16 16 × 64 उत्तर काय येणार आहे 64. मग आता ह्यासाठी तुमच्या एक लक्षात येईल घन सुद्धा पाठ करणं गरजेचं आहे. तुमचं होमवर्कमध्ये काय झालं तुमचं घन परत वर्ग परत अक्षरे म्हणजे कोणते इंग्रजी अक्षर. मग त्याचं काय करायचं तुम्हाला नंबर पाठ करायचे A to Z. एचा नंबर पहिला आहे झेडचा 26 मग बदला पीचा विचारला समजा तर तुम्हाला एकदम सिंपल एवढं पण येणार नाही ते काय पाळण्यातले नाही. मग कधी काय तुम्हाला काय करतील PQRS माहिती कुठला तरी नंबर देतील तुम्हाला हे माहीत पाहिजे की पीचा नंबर घेतो आहे. असं समजा मी काय म्हटलं EFGH सॉरी हां काय येईल आता डी उत्तर कोणतं डी का बरं ईचा नंबर किती आहे असा 5वा. मग 5 मध्ये एक नाही सगळं 6 एफचा किती आहे 6 एफचा नंबर किती आहे 6 त्यामध्ये एक ॲड केलं. जीचा 8 जीचा नंबर किती आहे 7वा मग त्यात एक ॲड केलं 8. एचचा त्यात एक ॲड केलं. मग इथं काय आयचा नंबर किती आहे 9 मग ॲन्सर काय येणार हा पण ऑप्शन असतो तुम्हाला जे वाटतं ना ते ॲन्सर हा ऑप्शन अगोदर देतील तुम्हाला ते हां 9 आहे ना हां 9. हे तुमचं तिथं कॉमन सेन्स वापरायचं त्यात काय गणित आहे ते सांगतो तुम्हाला C-SAT तुम्हाला गणिताचा अभ्यास करायचे ते कन्सेप्ट सोडून द्या. उत्तर काय येणार याचं I-10. हे झालं हे असे कमीत कमी MPSCच्या C-SAT पेपरमध्ये C-SATच्या कमीत कमी 2 ते 3 एक्झाम्पल असतात. कंबाईनच्या एक्झाममध्ये 2 ते 3 एक्झाम्पल असतात बरोबर. जेव्हा तुम्ही आता कंबाईनचे ते पेपर्स बघाल तुम्हाला हे दिसेल लगेच मागचे 15 क्वेश्चन असतात कंबाईनला त्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन असे असतील 5 मार्क त्याचे झाले. तर MPSCच्या स्टेट सर्व्हिसला कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन असे असतात 10 मार्क तुमचे फिक्स झाले. आता तुमचं एकच काम आहे की हे मार्क फिक्स आहेत म्हणजे ह्याच्यावर अभ्यास करायचा असं नाही ह्याच टाईपचे बरेच क्वेश्चन सोडवायचे. काही कधी वर्ग देतील कधी गणित देतील कधी नंबर चेंज करतील कधी याचा नंबर याला देतील याचा नंबर याला देतील काही चेंज करतील. फक्त आपलं महत्त्वाचं काय गण माहीत पाहिजे वर्ग माहीत पाहिजे आणि इंग्रजी अक्षरांचा नंबर माहीत पाहिजे. पीचा किती येतं एमचा किती येतं जेडचा किती येतं टीचा किती येतं तोंडपाठ पाहिजे समजते. त्यातलं त्यात तुम्हाला एक ट्रिक सांगतो ज्योती ज्योती लक्षात ठेवा ज्योती ईचा नंबर किती आहे जेचा किती आहे बघा बघ
एच जे 10 ओचा बघा येते का नाही हो मी म्हणतो म्हणून नाही पंधरा टीचा विसावा आता ह्याच्यावर लक्षात T20 मॅच असते मग टीचा नंबर किती झाला काही ट्रिक करून लक्षात ठेवा तुमच्या लक्षात राहण्याला महत्व आहे समजतं हे किती नंबर आला 20 वायचा नंबर किती असणार ऑब्व्हियसली जेडच्या अगोदर आहे म्हणजे 25 आता जर तुम्हाला विचारलं की बाबा सांगा मला एनचा नंबर किती आहे पुढून तुम्हाला एनचा माहित नाही पण ओचा माहिती आहे किती आहे एन कधी येतं ओच्या अगोदर येतं का ओच्या नंतर येतं एम एन ओ मग एनचा किती असेल एनचा एम नंतर एन नंतर ओ मग त्याच्या अगोदर म्हणल्यानंतर 14 समजा मी तुम्हाला विचारलं एसचा नंबर किती आहे टीच्या नंतर येतं अगोदर येतं एस टी म्हणजे किती एसचा किती असणार 19 एस यूचा नंबर किती असणार एक पाठ केला की त्याच्या मागच्या त्याच्या पुढचा 2 तुमच्या लक्षात राहतात जेवढं कष्ट कमी करता येईल तेवढं कष्ट कमी करायचं बघू सगळे A to Z सगळे पाठ करत असं नाही करा चला सांगितलं ना रट्टाच मारतो आता अख्या रात्रभर काय दुसरं काम करतच नाही काय करायचं नाही हां तयारीच होती तुमची आता ते करायची गरज नाही अजिबात आपल्याला की आज काय काम नाही आपल्याला सगळ्याचे अक्षरच पाठ करायचं तुम्ही फक्त एक ट्रिक लक्षात ठेवा आणि हे तर नंबर लक्षात ठेवायची गरज नाही 5 10 15 20 25 हे तर लक्षात राहते 5च्या पटीत आहेत सगळे म्हणून सोपे नंबर घेतले आपण लक्षात ठेवतो मग EJOT असं लक्षात ठेवा अरे परत पाठ करायची गरज लागणार नाही तुम्हाला बरोबर फक्त एवढं लक्षात ठेवा बस आता कुठल्याही समजा बँकिंगची द्या काही द्या कुठलीही द्या त्यात तुम्हाला फक्त एवढं जर लक्षात आलं कुठल्या नंबरला काय केलं रिलेशन लावले संपला विषय समजते आपण फक्त त्याच्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन घेतोय C-SAT मध्ये नेमकं करायचंय काय त्यानंतर एक येतं ब्लड रिलेशन वगैरे आणि सगळ्यात सोपं आहे सगळ्यात जास्त घाबरलेत लोक याला तर सगळ्यात सोपा जर मी तुम्हाला एक ट्रिकनं सांगतो फक्त ते तुम्ही फक्त फॉलो करा मी बरंच अगोदर सांगितलेले पण असेल तेवढं लक्षात ठेवा तेवढंच रिलेशन करायचे कुठलेही गणित तुम्ही असं ब्लड रिलेशनचं सुटणार म्हणजे सुटणार 10 सेकंदाच्या आत समजते फक्त 2च चिन्ह लक्षात ठेवायचे हे काय त्रिकोण आहे जेव्हा तुम्ही त्रिकोण सिम्बॉल द्याल तिथं कुठं नसणार आहे बरं का हे तुम्हाला ठरवायचं आहे हे तुम्हाला असं म्हणणं हे त्रिकोण म्हणजे हे गोल म्हणजे हे असं नाही तुम्हाला हे स्वतः ठरवायचं आणि स्वतः त्यानुसार सोडवायचं त्रिकोण म्हणजे काय सांगितलं तुम्ही पुरुष समजा बरोबर आणि हे गोल म्हणजे बस ब्लड रिलेशनचा तुमचा चॅप्टर संपला कसा सांगतो जर मी ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आणि वर्तुळाच्या मध्ये अशी लाईन दिली तर हा झाला पुरुष म्हणजेच कोण आणि कोण झाले बरोबर जर मी त्या दोघांच्या मधून अशी एक लाईन काढली आणि म्हणजे ह्या दोघांची कोण झाली आणि जर ह्या दोघांच्या मध्ये मी असा त्रिकोण काढला हा कोण झाला हे मुलगा कशावरून ठरतं समजते ना त्रिकोणावरून बरोबर समजा मी इथं अजून एक ट्रायंगल काढून दिला हा कोण झाला हिचा वडील हिचे वडील आणि हिची आई म्हणजे ह्याच्या कोण झाले हे सासू सासरे समजा मी इकडून काढले याला हे कोण झाले ह्याचे वडील आणि ह्याची बस तुम्ही एवढं फक्त करा संपला तुमचा ब्लड रिलेशनचा टॉपिक संपला कसं सांगतो समजा तुम्हाला असं विचारलं रमेशच्या आईला 2 बहिणी आहेत मी काय म्हणतोय तुम्हाला रमेश काढावा लागणार अगोदर त्याची आई दाखवावी लागणार रमेश काढला मी बरोबर त्याला आई वडील आहेत ना आईला म्हणते ते मग त्याला वडील आहेत ते माहिती ना पण आई माहिती आहे आम्हाला रमेशच्या आईला 2 बहिणी आहेत म्हणजे ही एकटीच नाही आहे अजून एक आहे म्हणजे त्याला आई वडील पण असणार हे रमेश झाला तो कोणाचा तरी मुलगा आहे त्यातली त्याची आई झाली
आणि त्यातलेही त्याचे 2 बहिणी झाल्या. आणि परत सांगितलं त्यापैकी एका बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि तिला 2 मुलं आहेत. समजलं. आणि परत सांगितलं की काय रमेश ह्याचं नाव काय दिलं, सुरेश काय, म्हणजे काही सांगू द्या पुढं, तुम्ही फक्त वाढवत जायची डायग्राम. पण काही सांगू द्या की बाबा रमेशच्या आईच्या नवऱ्याला अजून एक भाऊ आहे असं सांगितलं. रमेशच्या आईच्या नवऱ्याला म्हणजेच कोण झालं, ह्याच्या वडिलांना झालं. फिरवून सांगणार फक्त, किंवा असं सांगणार रमेशच्या आईच्या वडिलाच्या बायकोच्या बहिणीचं नाव काहीतरी असं सांगितलं. काही नाही, हे काही विचारलं एवढं काढून ठेवायचं, ह्याच्यावर मग त्यांनी किती वेळ फिरवू द्या. मग असं विचारलं रमेशच्या आईच्या पतीच्या मुलाचे नाव काय, ऑब्विसली ना, रमेशच्या आईच्या पतीच्या मुलाचं नाव रमेशच आहे. फक्त हे फिरवून विचारते, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे तुम्ही 2-3 सिम्बॉल जर लक्षात ठेवले ना तर ब्लड रिलेशनच्या चॅप्टरपर्यंत अभ्यास करायची गरज नाही. याच्यामध्ये फक्त एक्झाम्पल सोडवायचे, समजते. आणि कमीत कमी एक तर एक्झाम्पल असतं, एक कमीत कमी काय म्हणतो मी, कारण जर एक मोठं जर दिलं त्यांनी तर त्यामध्ये खूप असं गुंतागुंत करून सांगतात. त्यामुळे 3-4 क्वेश्चन विचारतात पण त्याला खूपच वेळ जातो. म्हणजे वेळ वाचवण्यासाठी हे क्वेश्चन द्यायचे, हे तुम्हाला सिम्बॉल लक्षात ठेवायचे. आणि तुम्ही जर इमॅजिन करत बसलात, हां आता ठीक आहे हे मुलगा, मग ती त्याची आई, हां मग आईला 2 बहिणी, मग हे जर म्हणलं तर मग तुम्ही तुमच्यासोबत रिलेट करता. आणि एखाद्या वेळेस काय होतं, तुमच्या आईला 2 बहिणी नसतातच, आता तुम्ही ते इमॅजिन करता आणि परत विसरता, कारण तुम्ही रियालिटी पण नाही आहे ना. आणि त्या एक्झाम प्रेशरमध्ये शक्यच होत नाही तुम्हाला सगळं लक्षात ठेवणं. कागदावर समोर ठेवायचं आणि तिथं मग, कारण ऑन पेपर रेकॉर्ड असतं ना आपल्याकडे, त्या रेकॉर्डनुसार दिसतंय का नाही, इमॅजिन करायची गरज नाही. समजते. 3 टाईपचे क्वेश्चन आता पण पाहिले आपण. 7.5 मार्क तुमचे कमीत कमी फिक्स झाले, कमीत कमी 2 प्रत्येकाचे विचारले तर 15 मार्क झाले. विचारलेत कमीत कमी 31 तुम्हाला किती मार्क्स, 30 किंवा जवळपास 30च्या वरच मार्क्स विचारणार. 25 क्वेश्चन आपण 20 धरूयात, कमीत कमी 50 मार्क विचारतात, बरोबर. आणि सीसॅटमध्ये इकडे 15 मार्कचे, ह्याला आहे का काय करण्याचं. म्हणजे कमी कष्टात जास्त मार्क देणारे सब्जेक्ट म्हणजे टॉपिक आहे सीसॅटचे, कमी कष्टात. फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे, ह्याचा सराव पाहिजे. ह्याचे तुम्ही आता हे तुम्हाला माहीत झाले, पण ह्याच्यावर प्रश्न बघायचे, हे अप्लाय करायचं आणि विविध प्रश्न सोडवायचे. आत्तापर्यंत विचारलेलेच, MPSCने विचारलेले, दुसरे पण करू नका म्हणतो, किंवा मी दिलेलं करू नका. या ट्रिकने MPSCचे एक्झाम्पल सॉल्व करता येते का नाही, आणि आले वेळ किती लागतो बघायचं. आणि हे माहीत नसताना सोडवायचं, हे न करता करून बघायचं. आणि त्याची बरोबर येण्याची गॅरंटी किती आहे बघायचं, आणि ह्याची बरोबर याची गॅरंटी किती आहे बघायचं. समजतंय. आहे काय गणित, आहे का गणित. म्हणून अगोदर काय करतात आपण, कधी म्हणजे सिलेबस बघायचा, त्यानंतर क्वेश्चन पेपर बघायचे. तर विचारतात क्वेश्चन म्हणजे काय, गणित म्हणजे नेमकं काय, समजतंय. हे 3 टाईप झालं आतापर्यंत. ब्लड रिलेशन काय वाटतं का, हे फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. जेव्हा आपण एकदम त्याचे प्रत्येकाचे 10-20 एक्झाम्पल सोडू तेव्हा अजून तुम्हाला व्यवस्थित कळेल. ते फक्त मला एक सोपं करून सांगतो की तुमची भीती काय होतो, भीती गेली मग तुम्ही कॉन्फिडेंटली सोडू शकता. मला येते की थोडंफार डोकं लावलं की येते. मी तुम्हाला आता कुठला फॉर्म्युला सांगितलं का, किंवा तुम्ही पाठच करा ते तर तुम्हाला येईल, आणि ते लक्षात राहिला तर उत्तर बरोबर येईल. फॉर्म्युलाचं ह्याच काही गरज नाही, ह्याला सिम्पल लॉजिकचं गोष्ट. अजून थोडं एक टॉपिक आहे ज्याला मी म्हणेल की थोडं मॅथ्सला रिलेटेड आहे, म्हणजे कम्प्लिटेड मॅथ्स नाहीच असं नाही, पण पर्सेंटेज. पण तो एक टॉपिक जर केला, तुमचे 4 टॉपिक होते, टक्केवारी जर केला तर तुमचा नफा तोटा होतो, बरोबर. त्या तुमचा ते सरळ व्याज चक्रवाढीच होतो. अजून सरासरीचं होते, काम काळव्याचं होते. म्हणजे बऱ्याच एका चॅप्टरला 4 गोष्टी निगडीत आहेत, बरोबर. मग त्या टॉपिकला आपण जास्त वेळ देऊ. तर एक सिम्पल एक एक्झाम्पल देतो, मला फक्त सांगा 500चे 10% किती. हां इथं चुकलं ना, 50 रुपये. मग बरं ठीक आहे, असं द्या. टक्के म्हणजे काय असं लक्षात ठेवा, कधी पण डिवायडेड बाय 100. त्याला भागिले 100, कोणतीही संख्या असू द्या. पण कशाचे 10% आहेत हे, 500चे. हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, 5 10. समजतंय. हे टक्केवारीला आपण थोडा वेळ देऊयात व्यवस्थित, कारण हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. फक्त ह्या एक्झामसाठीच नाही, बाकीच्या चॅप्टरसाठी आपल्याला महत्त्वाचं, म्हणजे ह्या एका टॉपिकसाठी नाही.
कारण ह्याच्या रिलेटेड आपलं बाकीचे जर क्वेश्चन आपण त्याच वेळेस घेतले तर तोच टॉपिक बाकीकडे कसा अप्लाय करायचा ते लक्षात राहतं. हे फक्त असं 50 रुपये किती टक्के किती म्हणजे किती टक्के हे घेऊन उपयोग नाही. तर तुम्ही ॲक्च्युअली एक्झाम्पलमध्ये वापरलं ना हे चांगलं लक्षात राहील. समजतं. पण टक्केवारीचा एक टॉपिक असं लक्षात ठेवा. आणि दुसरा एक आहे सरासरी. आता नावच फक्त अवघड आहे, बाकी काहीच नाही, फक्त नाव अवघड आहे. मी तुम्हाला काय म्हणलं 10 पोरं आहे बरोबर, आणि 10 पोराचे मार्क दिले तुम्हाला 3 4 5 6 7 8 9 आणि 15. 10 झाले का? 1 2 3 4 5 6 7 8 परत 20 आणि परत 30. एकाला 2 3 पडले, एकाला 4, एकाला 5, एकाला असे 10 वेगवेगळ्या जणांना वेगवेगळे मार्क पडले. तर यांची सरासरी काढायची. सरासरी म्हणजे काय असते? ह्या सगळ्या संख्यांची बेरीज भागिले किती जण आहेत, जे काय उत्तर येईल त्यामुळे त्याची सरासरी झाली. त्याचं सूत्र सांगेल मी. सरासरी म्हणजे काय? सर्व संख्यांची बेरीज भागिले सर्व किंवा एकूण संख्या. आता एकूण संख्या किती आहे तिथं? 10. आणि सर्व संख्यांची बेरीज काय येईल ती येईल. आणि त्याचे काय ते काय उत्तर येणार ते काय असणार आहे? सरळ. समजा मी म्हणलं की 10 20 30 40 50 अशी काय दिलेली आहे तुम्हाला? सरासरी दिलेली, म्हणजे मार्क दिलेले आहेत. किती जणांचे आहेत ते? 5 जण. मग त्याची सरासरी किती येईल? प्रत्येकाला ॲव्हरेज किती मार्क पडले त्याची बेरीज करणार. 5 9 3 12 2 14 15 150 भागिले 5 म्हणजे सरासरी किती आली? झालं. काय करायचं तरी पण सरासरी काढताना सर्व संख्याची बेरीज आणि त्यात दिलेली एकूण संख्या कळते. आता लाईव्ह एक्झाम्पल घेऊ. हे समजा फॉर्म्युला लक्षात नाही राहिला बरोबर. तुम्ही काय कराल? आता हे दिवाळी आहे. दिवाळीत मित्रांना कोणाला गिफ्ट दिलं, तुम्ही कोणाला 10 रुपये दिलं, कोणाला 20 रुपये दिलं, कोणाला 40 रुपये दिलं. अशामध्ये 5 जणांना गिफ्ट दिलं आणि 5 जणांना सगळ्या मिळून खर्च केला झाला तुमचा 500 रुपये. तुमच्या खिशातनं किती गेले टोटल? 500. किती जणांसाठी? 5 जणांसाठी. मग ॲव्हरेज म्हणजे प्रत्येकाला तुम्ही कमीत कमी किती खर्च केलाय? प्रत्येकाला वेगवेगळं गेलं मान्य आहे, पण तुमच्या प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल जर काढले तुम्ही खर्च तर कमीत कमी 100 रुपये प्रत्येकावर मी खर्च केला असं म्हणू शकतो. तेच आहे. काय केलं तुम्ही? त्यांची बेरीज केली आणि किती जणांमध्ये केलं त्याला बाकीला केलं, तुमचा ॲव्हरेज निघला. समजते. हे सोपं टॉपिक आहे. ह्याच्यातले मार्क आपले जातं कामा नाहीच आणि कोणाचे जात नाही मार्क आहेत, त्यामुळे तुमचे पण जायला नाही पाहिजे. समजते. काय वाटतं या टॉपिकमध्ये? आजपासून तुम्ही काय करा, ते सरासरी पण नको, ते ब्लड रिलेशन, त्याला मराठीमध्ये आपण रक्तसंबंध काय म्हणतो त्याला? नातेसंबंध. ब्लड रिलेशन किंवा नातेसंबंध. त्यानंतर वर्ग, घन, पुन्हा अक्षरे, अजून काय? ह्याच्यावरचे 3 टॉपिक जे आहेत आणि सरासरी नाही, इंग्लिश मराठी नाही विचारत. एवढं ते डाऊनग्रेड नाही अजून झालेले, होईल काही काळात. सरासरी हे 4 टॉपिक तुम्ही काय करा, ह्याच्यावरचे विचारले आतापर्यंतचे प्रश्न उद्या त्याला प्रॅक्टिस करा किंवा मी तुम्हाला काय करतो फोटो सेंड करतो त्याचे आपल्या ग्रुपवरती. MPSCने विचारलेले, कोणी काढलेले नाही बरोबर. मग ते जर तुम्हाला वाटलं की MPSCने विचारलेले ह्या टॉपिकवरचे प्रश्न मी इझिली सॉल्व्ह करू शकतोय तर तुम्ही बरोबर मार्गाने चाललाय असं काहीतरी समजा. कारण त्या पेपरमध्ये गेल्यानंतर काहीतरी मला माहिती असल्याने येत आहे असं वाटावं गेल्यावर, ते कॉन्फिडन्स बूस्ट होतं. समजतं. काय वाटतं भीती आता याची? कमीत कमी मी आता किती मार्क सांगितले तुम्हाला सांगू? इथे ह्याचे समजा 2 एक्झाम्पल झाले, 5 7.5 12 15 मार्क. कमीत कमी 15 मार्क तुमचे फिक्स झाले. आता फिक्स झाले म्हणजे कधी तुम्ही प्रॅक्टिस केली तर उगाच मी म्हणतो लगेच मिळाले 15 मार्क असं नाही. हे फक्त तुम्हाला एक आयडिया दिली, त्या आयडियाला तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं फक्त. समजते. हे लिहून वाटलं टॉपिक कोणकोणते करायचे असणार, भरपूर असणार. पाठवतो की मी ते आज का सोडून दाखवू त्यातले क्वेश्चन? अरे ह्या टॉपिकवरचे असणार की सगळं असणार.
तर आता टॉपिक मध्ये दिले का कसं दिले काय मी बघितलं लाल कलर मध्ये हां 339 ठीक आहे. हे गणित लिहून घ्या मी सांगतो. हे गणित लिहा. ए हा बीचा मुलगा आहे. ब्लड रिलेशन करायचं. हां ब्लड रिलेशन एम पेशंटने विचारलेलं आहे पण त्या थोडं वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे. त्याला सिंपल करून दिलं आहे फक्त इथं. ए हा बीचा मुलगा आहे. सी ही डीची मुलगी आहे. सी ही डीची मुलगी आहे. बी हे डीचे सासरे आहेत. त्यानंतर तर ए आणि सीचं नातं काय. एचे सीशी नाते काय. आता हे पण महत्वाचं आहे कोणाचं कोणाशी. इथं सगळं सोडवून बरोबर हे तर काहीतरी पचका करावं. मेवना बहीण वडील आजी. मेवना बहीण वडील आजी. सोडा बरं आता बघू काय येते. व्हिडिओमध्ये दिसत नाही का बरोबर बोर्ड. टायटल तर काही दिसत नाही. आता जेवढं सांगितलं तेवढ्या आधारे करा. जास्त काय डोकं लावू नका. जेवढं न होत असेल तर ठीक आहे. नसेल तर सांगा लगेच. एक सोडून देतो मी. एक लक्ष द्या कसं करणार बघा. आलं आलं का काय उत्तर. बरं काढा काढा. येस व्हेरी गुड. 20 सेकंद लागले असेल तुम्हाला. ह्याच्या अगोदर सोडलं काय असलं नक्की. आता वाटतंय कच्चं आहे म्हणून. काही अर्थ नाही त्याला बघू. काही पण वाचत बसायचं नाही. आता इतिहास तुम्ही किती वेळा आयुष्यभर वाचा. MPSC असलं काय विचारते तुम्हाला प्रश्न चुकणार म्हणजे चुकणार. त्याला थोडं अलर्टच राहावं लागतं. इतिहासाचे क्वेश्चन सगळे बाउन्सर असतात. जर मॉडर्न हिस्ट्री विचारले तर ठीक आहे. त्याच्या कुठं पण बोलू शकते. हडप्पा बरोबर. सिंधू संस्कृती गुप्ता मौर्य मुद्दाम असते ते. हां भूगोल भूगोल महत्वाचं करायचं. MPSCला भूगोल एवढा प्रिय आहे. जर क्वेश्चन एवढे स्पेसिफिक असते आपण जज करू शकतो. म्हणजे क्वेश्चन आपण प्रिडिक्ट करू शकतो की भूगोलाचा कुठला क्वेश्चन येईल बाबा. ठीक आहे. हां एरिया फिक्स करायचा आपण. त्या एरियातलंच क्वेश्चन येणार. त्याची गॅरंटी देणार आपण. काय आलं बहीण भाऊ आहे का बहीण. पण आता बघा इथे काय सांगितलं होतं. ए हा बीचा मुलगा आहे आणि बी हे डीचे सासरे आहेत. डीचे सासरे आहेत ना. समजा आता मी काय केलं
बरोबर. राहिलं कोण? बी सी. सी ही डीची मुलगी आहे. सी ही डीची मुलगी आहे. आता बघा, आता रिलेशन सगळं सॅटिस्फाय होतं का बघा. बी आणि डीचं नाव आहे. आता कोणाचं राहतं विचारलं आहे? ए आणि सीचं. बी आणि सी. ए आणि सी. आता ए कोण होता माहिती होतं? 100% माणूस होता. म्हणजे आई किंवा बहीण किंवा आजी नसणारच आहे, असेल किंवा आजोबा किंवा वडील किंवा भाऊ किंवा काहीतरी असं पुरुष. मग आता इथे काय दिले? बहीण तर नसणारच आहे, आजी तर नसणारच आहे. राहिले 2 ऑप्शन. इथे काय दिसते रिलेशन तुम्हाला? ए हा कोण आहे? सीचा. पण हे उत्तर एवढा वेळ नाही लागत त्याला. तुमचं आता पहिले गणित आहे म्हणून तुम्हाला थोडं प्रॉब्लेम काय सांगतो. तुम्ही मग ते उत्तर काढणार. ए आणि सी. ऐका की आता जेव्हा तुम्हाला तसं वाटतं ना, या 2 कंडिशन आपल्या गणितात सॅटिस्फाय होते का बघायच्या. काय? ए हा बीचा मुलगा दाखवते का आपल्या एक आपण केलं त्याच्यात? ए हा बीचा मुलगा दाखवते. सी हा डीची मुलगी, सी ही डीची मुलगी दाखवते का? सी ही डीची मुलगी आहे. अच्छा, मुलगी आहे माहिती आहे आम्हाला, बरोबर. पण डी कोण आहे माहीत नाही. पण नवरा बायको असते म्हणजे एक पुरुष झाल्यानंतर दुसरी कोण असणार आहे? मग काय झालं? आता बीची बायकोचं नाव दिलेलं नाही आपल्याला. नाही तर नाही ना, आपला काय प्रॉब्लेम नाही. विचारलंय काय? तिथं कोण असो अगर नसो किंवा मेलेले असू द्या, आपलं काय तशी देणे घेणं नाही. मग ह्या दोघांचं रिलेशन आपल्याला माहीत पाहिजे फक्त. एवढं खेळत बसायचं नाही जरा. म्हणून सांगतो मला हे तुम्ही जर हे तर चुकलात का तुम्ही कुठं द्यायचं काय, मग नाही येणार. तेवढं लक्षात द्यावं लागणार. नाही तर एवढं खेळत बसावं लागत नाही. मी तुम्हाला एवढे बाकीचे ऑप्शन का करून दाखवले? तुमच्या मनातले जे काही येणार होतं त्यानुसार कसं चुकतं ते दाखवायचं होतं. उत्तर काढाल तुम्ही, पण ह्या 2 कंडिशन जर त्या सॅटिस्फाय होत नसतील तुम्ही उत्तर काढणार आणि ऑप्शनमध्ये पण असणार. पण ह्या 2 कंडिशन त्यामध्ये बसल्या पाहिजे. गणितातल्या दिलेल्या प्रश्नातल्या 2 कंडिशन जर आहे असं बसल्या पाहिजे. समजा मी आता तुम्ही मागाशी तुम्ही म्हणलं होतं की इथं काय आलं होतं? आपलं काहीतरी सी आलं होतं आणि इथं डी आलं होतं, बरोबर. असं आलं होतं ना उत्तर. अशी एक डायग्राम आपण काहीतरी काढली होती. बरं ठीक आहे, काढलं तुम्ही, मान्य आहे आम्हाला. मग राहिलं काय? ए बी सी डी झालं. मग काही पहिली कंडिशन काय दिली ती? ए हा बीचा मुलगा आहे. ए हा बीचा मुलगा, पहिली कंडिशन बरोबर आहे. म्हणलं की खुश व्हायचं नाही झालं म्हणून. दुसरं काय? सी ही डीची मुलगी आहे. आता सी ही डीची मुलगी कुठं दाखवत नाही? दाखवते का? दाखवते डीच्या मुलाची बायको आहे. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, म्हणजे हे आकृती चुकलेले. सून दाखवते म्हणजे तसं नाही. तर काय सांगितलं? मुलगी सांगितली. समजलं? ठीक आहे. आता विचारलेला प्रश्न घेऊ आपण एक. मला वाटलं सगळ्यात सोपं असेल तुमच्यासाठी हे. प्रॅक्टिस लागणार. काही गडबड करायची नाही. आता एका दिवस आपण 3 ते 4 टॉपिक सांगितले, बरोबर आहे? आता काय झालं? सेकंड एक दिवशी माझा अपसेट लागली विषयाला. रिझल्ट आला 80 म्हणून. आणि आज 3rd इयरला ॲडमिशन घेतलंय. आणि सर म्हणजे 2-4 दिवसात चालू होईल ग्रॅज्युएशनचं. रिपीटरचं. बरं. पण आता फॉर्म क्लिअर तर होईल ना ग्रॅज्युएशनपर्यंत? हां, पण आता प्रॉपर जर लॉक करायचं नाही मला 80 चलते का नाही. कारण रिझल्ट जर नाही लागला सेकंड इयर एका विषयाचा तर प्रॉब्लेम येते. बघतोय मी, बघून विचारून सांगतो कोणाला. 3rd इयर अपेअरिंग आहे, पण त्याचं पहिल्या वर्षात नसतं काही, मागचं काय नसते. 3rd इयर अपेअरिंग पाहिजे ना. आम्ही कॉलेजला असताना आरपीओचा पेपर दिला. हां, एमपीएससी गेल्या वर्षी. एक क्वेश्चन लिहा. चालू होता लास्ट इयरला होता सेकंड इयर क्लिअर होतं तुझं. बॅक होते 2 होते दिवशी होते ना. हां, 2 होते. आपली आता दिला लास्टला. यम हे नाही. हां, कुठे गेलो? नाही दुसरल्या. क्यूची आई ही पीची बहीण. काय लिहिला? क्यूची आई ही पीची बहीण व यमची मुलगी आहे. म्हणजे एका सेंटेन्समध्ये तुम्हाला 2 रिलेशन सांगितले होता. क्यूची आई ही पीची बहीण व यमची मुलगी आहे. फुल स्टॉप. यस ही पीची मुलगी आहे.
यस ही पीची मुलगी आहे व टीची बहीण आहे. क्यूची आई, पीची बहीण व एमची मुलगी. नंतर काय सांगितलं, यस ही पीची मुलगी आहे. टीची बहीण. व टीची बहीण. नेक्स्ट, तर यमचे टीशी नाते काय? ऑप्शन देतो. वडील, आजोबा, आजी. वडील, आजोबा, आजी, आजी किंवा आजी किंवा आजोबा. आजी किंवा आजोबा एकाच ऑप्शनमध्ये. तीन ऑप्शन आहे. 4 ऑप्शन झाले ना. ऑप्शन. चौथ्या ऑप्शनमध्ये दोन्हीपैकी काही बी असू शकतं. हे कधी येईल बरं? थोडं कॉमन सेन्स लावा. आजी किंवा आजोबा आपल्याला कधी कळणार नाही. लिंगच कळालं नाही आपल्याला. बरोबर, फक्त एवढं सांगितलं ह्याची मुलगी ती आहे आणि तिचा मुलगा ही आहे आणि तिचा नवरा ती आहे. पण ते कोण आहे ते सांगितलं नाही. मुलगा आहे का मुलगी आहे म्हणजे असं काहीतरी मी समजून सांगतो. लिहा, सोडवा जरा. कंटिन्युटी ठेवा फक्त, बाकी काय नाही. तुम्ही रोज रोज थोडं जर केलं ना, 2 महिने वाटत नाही तुम्हाला. 2 महिने खूप वाटतात परत. इव्हन मग तुम्हाला अजून 6 महिने जरी दिले तरी तुमचा सिलेबस कंप्लीट होत नाही. MPSC जर डिक्लेअर केलं की ही एक्झाम आपण पुढच्या वर्षी घेणार आहे तरी सुद्धा सिलेबस तुमचा कवर होऊ शकत नाही. सिलेबसला लिमिटच नाही याच्या. आता हे आपण CSATचं मध्येच काय घेतलं आहे, तर तुम्ही जेव्हा GS करणार आहे सब्जेक्ट, हिस्ट्री किंवा जॉग्राफी किंवा पॉलिटी, त्यावेळेस त्या CSATची जोड द्यायची आहे. त्याला त्याच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. झालं? एवढा वेळ कशाला लागतं बरं याला? बघू दे कशी काढली डायग्राम. बरोबर, आजी किंवा आजोबा. तुमचं डायग्राम बघू. मला डायग्राम महत्त्वाचं आहे, तुमचं उत्तर महत्त्वाचं नाही. बघ मी सोडून दाखवतो, मग चेक करा बरोबर आहे का. पहिल्यांदा काय सांगितले तुम्ही सांगा मला काय करणार आता. क्यूची आई पीची बहीण आहे. क्यूची आई, आता क्यूला आई आहे पण क्यू कोण आहे माहीत नाही. मुलगा आहे का मुलगी आहे. क्यूला आई आहे, तिचं नाव काय? क्यूची आई पीची बहीण. क्यूची आई कोणतरी आहे, पीची बहीण आहे. कोण आहे ती? पण पी मुलगा आहे का मुलगी माहीत नाही. पण परत काय म्हणते, यमची मुलगी आहे. कोण? पी कोण आहे? यमची मुलगी आहे. म्हणजे हिची पण आई यमच झाली. सॉरी, यमची मुलगी. यम कोण आहे माहीत नाही आपल्याला. यस ही पीची मुलगी आहे. आता इथं यस, हिला को इथं अजून लग्न झाले म्हणायचं. यस ही मुलगी आहे परत, आणि टीची बहीण आहे. कोण? यस. मग हिला अजून कोण आहे? हे माहीत नाही आपल्याला. बहीण म्हणल्यानंतर भाऊ आहे का म्हणजे मुलगा आहे का मुलगा माहीत नाही आपल्याला. बरं, पुढं यमचे टीशी नाते. यम कुठे? सॉरी, आता यम इथं आहे. तिला मुलगा किंवा मुलगी पी आहे. तिला एक मुलगी किंवा मुलगा आहे टी. मग हे टीची आई किंवा वडील आहेत आणि तिचेही आई किंवा वडील आहेत. आईचे आई किंवा वडिलांची आई किंवा आजोबा दोन्ही असू शकतात. आजी किंवा आजोबा माहीत फिक्स माहीत नाही आपल्याला. मग अशा वेळेस काय येणार? आजी किंवा आजोबा. मग कधी कधी क्वेश्चन बघूनच म्हणतात प्रश्न चुकीचा आहे का. ऑप्शन 2 आजोबा बी ते दिले नाही, ते बी दिले नाही, ते बी आजोबा दिले, प्रश्न चुकला असं वाटतं. ते कधी होतं?
पहिल्यांदा डायरेक्ट एक्झाम देणाऱ्या मुलांना तसं होतं. बरोबर आहे. त्यांनी कधी सिलेबस बघितलं नसतं, त्यांना वाटतं तुम्हाला जर मी नसलं न काय सांगता जर सांगितलं असतं तुम्ही म्हणलं असं हे ऑप्शन चुकीचं आहे. चुकीचं आहे. का असं कसं असेल, एक तर आजी असेल किंवा आजोबा असेल. हां. दिलंच नाही त्यांनी. समजते. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आहे. त्यामुळे गणिताची भीती आणि बाकीचे टॉपिक्स आहेत ते पण ह्या स्वरूपात सोडवायचे, ते एकदम ट्रिक्स लावून. मग हळूहळू आपण ते घेऊ. आता बाकीचे टॉपिक्स तुम्ही ह्या जे टॉपिक्स आहेत ह्याच्यावर क्वेश्चन सगळे सोडवा बरं. किंवा मी पाठवतो आपल्या ग्रुपवर, ते सोडवा, ते प्रॅक्टिस करा. मग राहिला अजून काय 5-6 टॉपिक राहतात फक्त एकाच रिलेटेड बाकीचे आहेत. सीसॅटचा सगळा पोर्शन मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून 2 दिवसात होऊ शकते, पण प्रॅक्टिस तुम्ही 2 महिने केली पाहिजे. 2 महिने केली पाहिजे. त्या ट्रिक सांगतो, त्याला शॉर्टकट सांगतो, सगळं सांगतो, पण प्रॅक्टिस महत्त्वाची. म्हणजे जेव्हा तुम्ही GSचा अभ्यास कराल, हिस्ट्री वाचाल, पॉलिटी वाचाल, तेव्हा त्याला जोड कशा द्यायचे. मला बोर झालं, मला काय आता वाचू वाटणं बाबा, आता झोप लागली, मग तुम्ही सीसॅटचे काय क्वेश्चन सरासरीचे 2-4 सोडवा, ब्लड रिलेशनचे 2-4 सोडवा, नंबरचे 2-4 सोडवा, वर्ग पाठात नाही बघा, गुंतवून राहिलं पाहिजे. गुंतून राहिलं पाहिजे. बोर झालं की दुसरा ऑप्शन काहीतरी सापडायला पाहिजे, आणि त्याला घरी असं नको. समजतंय? ठीक.